MPGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्र भूगोल। यावरती तब्बल 40 MCQ प्रश्न आहेत आणि लक्षात ठेवा, आपण ही जी सिरीज चालू केली आहे ही तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका 08 नंबरचे आहेत। हा व्हिडिओ 8 नंबरचा आहे, पण आपण तब्बल महाराष्ट्र भूगोलवरती 1000 MCQ प्रश्न आणि संपूर्ण 11 विषयावरती तब्बल 11,000 प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये हे कव्हर करणार आहोत। आपला व्हिडिओ दररोज सकाळी 9 वाजता अपलोड होत असतो चॅनलवरती, तो तुम्ही 9च्या नंतर केव्हाही बघायचा, पूर्ण व्हिडिओ बघायचा। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? उत्तर जर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट उत्तर करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3,07,744 किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहेत। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रा क्रमांक हा महाराष्ट्राच्या क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागत असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? आता इथं आपलं जे प्रश्न एडिट करताना स्लाइड जे आहेत ती चुकीचे आहेत। याचं उत्तर जे आहेत मित्रांनो ते आहेत मध्य प्रदेश। मध्य प्रदेश काय उत्तर काय आहे तर मध्य प्रदेश ही महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीची राज्यसीमा लागलेली आहे। फक्त हा स्लाइड चुकीचा आहे। मध्य प्रदेश हे राज्य सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशची लागलेली आहेत। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रा क्रमांक लागला आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला किती राज्यांची सीमा लागून आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या सर्वांसाठी ऑप्शन आहे ए 4, बी 5, सी 6, डी 7। योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या सीमेला लागून नसलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिशा हे राज्य नसलेले राज्य आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी ही नदी आहेत। आणि मित्रांनो, तलाठी भरतीच्या अनुषंगाने आणि MPSC भरतीने जे काढलेले 5,700 जागा आहेत त्यामध्ये अजून भर होणार आहेत। त्यासाठी आपण तब्बल 5,000 प्रश्नांची PDF घेऊन आलो आहोत आणि ही PDF फक्त तुम्हाला 49 रुपयामध्ये भेटणार आहेत। यामध्ये तुम्हाला जर इथं विषय दिसत आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी व्याकरण, विज्ञान, पर्यावरण, संगणक ज्ञान, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी या 10 टॉपिकवरती तुम्हाला तब्बल 5,000 प्रश्न हे या PDF स्वरूपामध्ये भेटणार आहेत। आणि महत्त्वाचे म्हणजे 100 प्रश्न हे डेमो तुम्हाला अगोदर 100 प्रश्न हे बघायला भेटणार आहे व्हॉट्सअपवरती। हा आपला खालचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती संपर्क करायचा आहे। आणि लक्षात ठेवा, प्रश्न मागणाऱ्यांची आणि PDF मागणाऱ्यांची संख्या खूप आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला PDF टाकताना वेळ लागू शकतो। त्यामुळे कुठलीही शंका बाळगू नका आणि PDF नक्की परचेस करा। चला तर पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे। पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाबळेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत। पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे
सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात वनक्षेत्रे असलेला जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गडचिरोली हा वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा समुद्र किनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरबी समुद्राला लागून आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुलढाणा या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उल्कापातामुळे लोणार सरोवर निर्माण झाले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विदर्भ या ठिकाणी होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या विभागात होत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी होत असते. पुढचा प्रश्न, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी आहेत. मित्रांनो, प्लीज करून व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि तुमच्या जर काही त्रुटी असेल, काही शंका असेल तर कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न आहे वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या भागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोकण या भागामध्ये होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान कोणत्या भागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मराठवाड्यामध्ये होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक संत्रा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर या ठिकाणी होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नाशिक हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जळगाव हा जिल्हा आहे. मित्रांनो, तुमचे 40 पैकी किती प्रश्न बरोबर आले तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील हळदीचे प्रमुख उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात होत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सांगली या जिल्ह्यात होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या विभागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मुंबई या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उजनी हे धरण आहेत. पुढचा प्रश्न, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोयना या नदीवर आहेत. पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोदावरी या नदीवर आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे मृदा प्रकार कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काळी मृदा ही आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक काळी माती कोणत्या भागात आढळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विदर्भ या ठिकाणी आढळत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ताडोबा अंधारी हा आहेत. पुढचा प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पुणे हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिंगोली हा जिल्हा आहे. पर्याय क्रमांक सी हिंगोली हा जिल्हा आहे. हे होते मित्रांनो महाराष्ट्र भूगोल यावर आधारित 40 MCQ प्रश्न. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजलाही फॉलो करा.
आणि पुन्हा सांगते, 5,000 प्रश्नांची PDF ही फक्त 49 रुपयामध्ये आहेत आणि तुम्हाला त्या अगोदर 100 प्रश्नांची फ्री डेमो PDF ही दिल्या जाईल. इथेच थांबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.